नमस्कार. जीवन जगण्याची कला भाग 227. शिवाजी कोण होता याचं क्रमशः वाचन. शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एकभाषिक प्रांत होऊनही 50हून जास्त वर्षे झाली. पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो. ज्यासाठी एकभाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्ष लढून समुद्रपार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही एतदेशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगले इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती. ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारसी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता. काय चालते कळत नव्हते. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचे काम सुरू केले. मराठीत कारभार सुरू केला तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजींचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. रयतेचा, सामान्य गोरगरिबी जनतेचा, लेकी सुनांचा, अब्रू संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वरांनी लुटायची वस्तू अशी त्याकाळी रीत होती. त्या काळीसारख्या लढाया होत पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होई. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोचलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणाकडे करणार आणि दात तर कुणाकडे मागणार. स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसण्याखेरीज दुसरे काही करायास वाव नसे. असे बेगुमान वागण्याची सैन्याला बुहाब होती. त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजींचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटेल. रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्व सैन्य करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटत असेल. हा राजा, हे सैन्य, हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार. इतरांकडून त्या काळी नुसती पिकांची नासधूसच होत नसे तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होई. सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्यांची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदाच ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते, दैवावर भरवसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्यांची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावोगाव मुक्कामास जातात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते. सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का. सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का. गावगण्णांचे पाटील कुलकर्णी छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का. काय करतात हे. या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले. यांचा शिवाजी कोणता, खरा शिवाजी कोणता. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजींची सक्त आज्ञा याला सांगावी की नको. स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो.
शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञामधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयतेसंबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा आपण पाहायला हव्यात. छत्रपतीच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडांचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडी विपुल प्रमाणात उपलब्ध होते. तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून? तर ही झाडे वर्षा 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरासारखी ती बहुत काळ जतन करून वाढवली. त्यांचे दुःखास पारावर काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून देऊन, द्रव्य देऊन त्यांचे संतोषे तोडून घ्यावे. राजवडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात. जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कुणी रंधनाळ्या करतील, कुणी आगट्या करतील, कुणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पागाच बुडेल. मग घोडे तुम्ही लोकांनी मारिले असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातलाय, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल. रयतेसंबंधी ही कणव त्याकाळी कुणाही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयतेसंबंधीची ही कणव आगळी होती म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा सुद्धा आगळी होती. ज्या काळात इतर राजाचे सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेकी सुनांची आबरू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात का बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चारित्र्यात सापडणार नाही. केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होते असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्यांची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचं सैन्य होतं. त्या काळातील इतर राज्यांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता. उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई व कुटुंबापासून शेती भाजीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असे. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हडेलहप्पी प्रवृत्तीच असते. लग्न झालेले व पोरेबाळे असलेली 12माही शिपाईगिरी करणारी रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य 12माही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते, नाही असे नाही. पण बहुतेक शिपाई शेती भाती करत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमाोल्लंघन करून मुलकगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेती भातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता. शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपाईंची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्याची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःचे पीक आठवतात. दुसऱ्यांच्या लेकी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेकी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करत नाहीत, अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेले मनुष्य लुटारू होत नाहीत. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते. यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाही तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची हाच त्यांचा हेतू. हे रयतेच्या अब्रूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजींच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेला शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबवणे हा होता. वर्षानुवर्षे केलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे टाकले होते ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही. परमुलकात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूंची नव्हे. यात आणखी एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतील हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतल्या हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना घ्यायचा अशी रीत पाडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर नाही मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करण्याची, चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही.
शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यामधूनच केलेली सैन्यांची रचना, शिपायांचा शेतीशिवाय कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याचा हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजींचे सैन्य आणि इतर राज्यांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता एकमेकांचे पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण आहे. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जब कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात महाराज लिहितात, संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे, ऐसा जकातीचा तह देणे, जरी जबरी जकातीचा तह न द्याल, मुलाहिजा कराल, म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे बोहडेल, आपली कुल बंदरे पडतील, ऐशी गोष्ट आहे, तरी रोखा पावेल, तेच घटिकेस कुल घाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उद्यमाची काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यात जकातीचे एक बंधन होते. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांतांच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुड्डोलोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासण्यासाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलामी म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती, परंतु आता माझ्या राज्यात तुम्हाला स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते, अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावायची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते. उद्या पुन्हा भेटू शिवाजी महाराजांच्या धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.